या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर मॅडम जोडल्या जात आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। नितीन गडकरी राज्याच्या राजकारणामध्ये परतणार असल्याची शक्यता आता वर्तवली जाते। नितीन गडकरी यांच्याकडे ज्यावेळेस हा सगळा प्रस्ताव जाईल त्यावेळेस गडकरी स्वतः याला ग्रीन सिग्नल देतील का? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची निवडणूक जिंकणं हे भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी काय करता येईल तर त्यासाठी जे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत नितीन गडकरी त्यांना सक्रिय करणं हे उपयोगाचं ठरेल असं संघ परिवाराला वाटत होते। मी ज्या वृत्तसमूहात काम करते त्या सकाळ आणि साम या दोघांनी जो एक सर्वेक्षण अहवाल केला होता महाराष्ट्राचा, त्या 40% मंडळींनी सांगितलं होतं की नितीन गडकरी जर सक्रिय झाले तर भारतीय जनता पक्षाची भवितव्य महाराष्ट्रातलं उज्ज्वल होऊ शकेल। त्यामुळे कुठेतरी या लोकभावनेची दखल घेत अशा पद्धतीची विनंती त्यांना केली जाऊ शकेल। खरं तर ती आधीच करायला हवी होती, पण गेले काही दिवस ज्याप्रमाणे गडकरी राज्याच्या राजकारणात अजिबातच लक्ष घालत नाही ते लक्षात घेतात या प्रस्तावाला लगेच मान्यता देतील का, लगेच तयार होतील का, याबद्दल काही सांगणं खूप कठीण आहे। दुसरं असं की भारतीय जनता पक्षातलं जे काय बहुचर्चित शीतयुद्ध आहे की मोदी शहा आणि गडकरी यांचे संबंध फार काही चांगले नाही, ते लक्षात घेता मोदी शहा महाराष्ट्रात त्यांना एवढा मोठा स्टेज देतील का याकडे पण बघावं लागेल। निश्चित मॅम, अगदी महत्त्वाचं विश्लेषण या बातमीच्या संदर्भातलं तुमचं पोहोचलेलं आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।